नमस्कार वायटी फॅमिली, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी डाळ आणि तांदूळ न भिजवता तांदळाच्या पिठाचे अगदी कुरकुरीत होणारे डोसे आणि चटपटीत अशी चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून मी आठवड्यातून 3 वेळेस अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुमच्यासाठी आणत असते। त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मग नाश्त्यासाठी किंवा लहान भुकेसाठी अगदी कुरकुरीत तांदळाचा डोसा बनवायला सुरुवात करूया। तांदळाचा कुरकुरीत असा डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी तांदळाचं पीठ। हे मी मार्केटमधून आणलेलं पीठ घेतलेलं आहे। डोसे बनवण्याकरिता आपल्याला अगदी बारीक पीठ हवंय। आता यामध्ये 1 हिरवी मिरची आपण बारीक चिरून घालूया, सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू। चवीप्रमाणे मीठ देखील घालायचं आणि 1 वाटी तांदळाच्या पिठाकरिता आपण यामध्ये 2 वाटी पाणी घालणार आहोत। आपल्या तांदळानुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं। आता तांदूळ आणि पीठ आपण छानपैकी एकजीव करून घेऊया। हे तांदळाचं पीठ मला जास्त घट्ट वाटत आहे, याकरिता मी आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। पाणी घालून आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊ। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता इतपत पातळ पीठ आपल्याला डोसे बनवण्यासाठी पाहिजे। बॅटर छानपैकी सेट व्हावं याकरिता 15 मिनिटे याला झाकून ठेवू। तोपर्यंत चटणी बनवून घेऊ। त्याकरिता एका पॅनमध्ये 1 अर्धा चमचा तेल घेऊया। तेल छान तापलं की यामध्ये 1 अर्धा इंच आल्याचे तुकडे, 3 ते 4 लसणाचे तुकडे, 1 अर्धा चमचा उडदाची तसेच हरभऱ्याची डाळ, 1 सुकी लाल मिरची आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेऊ। यात 1 छोट्या आकाराचा टोमॅटो, त्याचबरोबर 1 छोट्या आकाराचा कांदा मी चिरून घातलेला आहे। मसाले लवकर वाफले जावे याकरिता चटणीकरिता लागणारं मीठ आपण यामध्ये घालू आणि मध्यम आचेवर हे मसाले छानपैकी फ्राय करून घेऊया। मसाला 4 ते 5 मिनिटे छानपैकी फ्राय करून पूर्णपणे थंड करून घ्यायचा। मसाला पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा। चटणीला कलर छान यावा याकरिता मी 1 अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे। आता मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेऊ। इथेही आपली डोस्यासोबतची झणझणीत आणि चमचमीत अशी चटणी बनवून तयार आहे। आता इथे हे आपलं डोस्यासाठीचं बॅटर देखील छानपैकी सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एक वेळेला छानपैकी हलवून घेऊ। डोस्याच्या तव्याला सर्व बाजूने छान तेल लावून घ्यायचं, जेणेकरून डोसा तव्याला चिटकणार नाही। तवा आपल्याला चांगलाच गरम हवा आहे। बॅटर एक वेळ चांगल्या प्रकारे हलवायचं, मग तव्यावरती घालायचं। तव्यावरती बॅटर घालताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवरच हे बॅटर आपल्याला तव्यावरती पोर करून घ्यायचे। तव्यावरती बॅटर टाकताच डोस्याला किती सुंदर जाळी पडायला लागते, तुम्ही पाहू शकता। आता मध्यम ते मंद आचेवरच आपण हा डोसा छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। तांदळाच्या पिठाचा डोसा बनवण्याकरिता आपल्याला 7 ते 8 मिनिटे सहज लागतात। आता डोस्यावरती आपण तेल घालून घेऊ। तेल घालणं ऑप्शनल आहे। हा डोसा बनविताना आपल्याला अजिबात घाई नाही करायची, नाहीतरी डोसा लुळा पडतो आणि व्यवस्थित भाजला देखील जात नाही। आणि व्यवस्थित भाजला न गेल्याने आपला हा डोसा छान कुरकुरीत देखील होत नाही। त्याकरिता डोसा भाजताना पेशन्स ठेवावं लागतं। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला हा डोसा किती कुरकुरीत असा भाजून होतो, तुम्ही पाहू शकता। तुम्ही दुसऱ्या बाजूने देखील डोसा भाजून घेऊ शकता, पण त्याची आवश्यकता नाही। आता हा बनवलेला डोसा आपण काढून घेऊया। हा डोसा आपण बनवलेला झणझणीत अशा चटणीसोबत अप्रतिम लागतो। तर हा तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट कुरकुरीत होणारा डोसा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। तुम्ही बघू शकता हा डोसा किती क्रिस्पी आणि क्रंची होतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।